हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बँक कॉलनी भागातील श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। जे जे इच्छिले ते ते देसी अशी प्रचिती देणाऱ्या मंदिरात 3 दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मुख्य प्रकट दिन सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आणि भाविकांनी मोठी तयारी केली आहे। येत्या रविवारी म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सवानिमित्त सकाळी 8 ते 10 या वेळेत 11 ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात महाराजांचा जलाभिषेक केला जाणार आहे। त्यानंतर दुपारी 12 ते 2 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे या मंदिरात गेल्या 5 वर्षापासून दर गुरुवारी भारतीय बैठक पद्धतीने शिस्तबद्ध महापंक्तीचे आयोजन केले जाते। केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमातही हे मंदिर आघाडीवर आहे। येथे दररोज पहाटे 5 ते 6:30 या वेळेत योगा वर्गाचे आयोजन केले जाते। तसेच गेल्या 21 वर्षांपासून या ठिकाणी अखंड काकड आरती सुरू असून पहाटेच्या वेळी 50 ते 60 महिला पुरुष आणि बालके भक्तीत तल्लीन होतात। महाराजांकडे जे मागितलं ते मिळतं अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली असून या मंदिराची प्रचिती संपूर्ण परिसरात पसरली आहे। शेगाव या संस्थांचा 148वा प्रगट दिन आहे। आपल्या इथे मंदिर होऊन सुद्धा 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हा प्रगट दिन उत्सव आपला 2 वर्षापासून मोठा होत आहे। त्यानिमित्ताने पारायण दरवर्षी घेण्यात येते। हे दुसरं वर्ष पारायणाचं आहे। 161 जण यावरती पारायणाला बसलेले आहेत। या मंदिरातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। दरवर्षी महापंगत प्रगट दिनाला महापंगत दिले जाते। सकाळी रुद्राभिषेक झाला होतो। 8 ते 10 महारुद्राभिषेक, 12 ते 2 महाप्रसाद। या मंदिरातर्फे मंदिराचे गजानन महाराज मंदिराच्या नावाने योगा वर्ग चालतो। काकड आरती गेल्या 25 वर्षापासून चालू आहे। सगळ्या थरातील लहान मोठे महिला बाल आणि सगळ्या थरातले 50 ते 60 संख्या दरवर्षी कार्तिक महिन्यात असते। काकड आरती फार जोरात होते आणि दिवाळीचा उत्सव काकड आरतीतला फार मोठा पाहण्यासारखा असतो। आपण जरूर यावे आणि या मंदिराची प्रचिती अनेक भक्ताला आलेली आहे। जे जे इच्छिले ते देशी हे गजाननाची प्रचिती सगळ्याला आलेली आहे। त्याशिवाय कोणी एवढं भजत नाही आणि शेगाव सारखे आम्ही इथे शिस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो। मंदिर स्वच्छता, परिसर झाडे लावणे प्रयत्न करतो। तितके इतके होणार नाही आम्हाला, पण आमचे प्रयत्न चालू आहेत। त्या शेगावच्या मंदिरावर पावलावर पाऊल ठेवण्याची आमची इच्छा आहे। देवा आम्हाला पाठबळ देऊ, तशी बुद्धी सर्वांना देऊ। हे सर्वांच्या सहकार्याने होत आहे। मी फक्त इथला पुजारी आहे ना, त्याने बोलत आहे। गजानन या श्री गजानन महाराज मंदिर बँक कॉलनी वसमत या ठिकाणी 148व्या प्रगट दिनानिमित्त या ठिकाणी श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे महापारायण 3 दिवसीय महापारायण त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। या महापारासाठी 161 भक्तांनी या ठिकाणी महापारासाठी आपली नाव नोंदणी केलेली आहे व सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्व सेवेकरी या महापारायणकर्त्याची सेवा करत आहेत। या मंदिराचा हे महापारायणाचं 2रं वर्ष आहे आणि या ठिकाणी या मंदिरात सेवाभावी, आरोग्य तपासणी, एवढंच नाही योगाभ्यासन असे इतर उपक्रम या ठिकाणी राबवून आणि दर गुरुवारी अन्नदानाची 1 ते 1,500 लोकांची पंगत या ठिकाणी केली जाते। अशा प्रकारे या मंदिराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि श्री संत गजानन महाराजांच्या कृपेनं या सर्व गोष्टी या ठिकाणी चालत असतात। असा सर्वांना जय गजानन। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।